अकोला पोलीस अधीक्षक रचित चांडक यांच्या कडक निर्देशनानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर कारवायांविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। 26 जुलै 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून अकोट बुर्डी रोडवरील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला। त्यातून 7 जणांना अटक करण्यात आली आणि 3,24,560 रुपयाचा माल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांना अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेताजवळील झोपडीत काही लोक मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तात्काळ कारवाई करत अकोट ग्रामीण पोलिसांच्या पथकाने 2 पंचांसह घटनास्थळी छापा टाकला असता छापा दरम्यान पोलिसांनी 7 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले। यामध्ये शेख अकरम, शेख मुस्तफा, अंदार अली, खुर्शीद अली, समीर खान, शेर खान, मोहम्मद सलीम, मोहम्मद अकबर, शेख अयूब, शेख सत्तार, मोहम्मद अकील, मोहम्मद मुजेदार आणि फिरोज अली, जमीर अली यांचा समावेश आहे। अटक केलेल्या आरोपींकडून एकूण 35,606 रुपये रोख, 6 मोबाईल अंदाजे किंमत 71,000 आणि 4 मोटरसायकल अंदाजे किंमत 2.5 लाख जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 3.5 लाख रुपयापर्यंत आहे। ही यशस्वी कार्यवाही अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोहेका उमेश सोळंके, पोहेका हरीश सोनवणे, सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली। ही माहिती अकोट येथून RN न्यूजचे प्रतिनिधी जफर खान यांनी दिली।